जय श्रीराम. तर आज आता जे झाडं बघितले तुम्ही, जे निंबाचं झाड म्हणत आहे, तर ते आता उन्हाळा लागला आहे, भरपूर ऊन म्हणजे जे म्हणताना अंगावर येत असते, तर असा प्रकार आहे चालू आहे. तर तर घराजवळ छान असे मोठे मोठे निंबाचे झाडं आहे. तर इतकं म्हणजे ते म्हणतात ना, थंडावा ते येतेच. आणि थोडीशी बाहेर हवा चालू आहे, छान हालत आहे झाडं म्हटल्यासारखं. तर असं आहे. तर ते म्हणतात ना, उन्हाळा आला की आपल्याला सावलीची, आपण जिथे नाही का जातो तिथे सावलीची जरूरत असते, किंवा नाही का आपल्याला थंडावा पाहिजे असते. कुठेही तुम्ही कुठेही म्हणजे फिरा, तर आपण सावली बघतो. जास्त प्रकारे म्हटल्यासारखं तर सावली बघतो, असं पण आहे. तर हा प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की इतकं म्हणजे ते म्हणतात ना की छान वाटते. तर म्हणजे सांगत आहे की कधी उन्हाळ्यामध्ये कसं कधी लाईन जात असते असं आहे. तर थोडंसं असं घराजवळच झाड आहे, तर तिथं थोडंसं जाऊन बसलं की छान, म्हणजे म्हणतात ना की हवा आली, इतकं छान शांत वाटते. आणि ते नैसर्गिक हवा म्हटल्यासारखं इतकं छान, ते म्हणतात ना की आता जसं कूलर किंवा AC असंच थोडासा प्रकार जाणवत असते. आणि नॅचरल जे आहे हवा, तर खूप असं शांत आणि थंड वातावरण वाटत असते, असा प्रकार आहे. तर तेच म्हणत आहे की बाहेरचं जे झाडं आहे, आता उन्हाळ्यामध्ये झाडाची खूप म्हणजे म्हणतात ना की थंडावा आवश्यकता आहे, असं पण आहे. तर तोच प्रकार चालू आहे की थोडंसंही म्हणजे नाही का जर लाईन वगैरे गेली तर तिथे जाऊन आता बघितले असेल की छान असं तिथे बसायचं पण आहे. ते आजकाल लावत असतात जे नगर परिषदवाले वगैरे आहे, तर ते असं छान असं बसायचं पण लावले आहे की कोणी आलं किंवा काही म्हणजे सांगत आहे की बसू शकतो आपण तिथे असं बसायचं लावलं आहे. तर कोणी कोणी काय करतात की जसं घराजवळच एक जे झाड आहे, तिथंच एक घर आहे. तर तिथले लोक काय करतात की बाज वगैरे टाकून दुपारच्या टायमाला तिथे थोडंसं आराम वगैरे करत असतात, किंवा नाही का थोडंसं अंगण वगैरे टाकत असतात, की छान वाटते. नाही का ते म्हणतात तर थंडावा, जेवढी नॅचरल हवा आपण घेत असतो तेवढं छान म्हटल्यासारखं. तर तिथे छान असं लोक, म्हणजे घराजवळ ते घर आहे, तर ते त्यांच्या घरचे लोक नाही का तिथे थोडंसं बाज टाकून वगैरे, मग कोणी बाज टाकली की सगळे मग ते म्हणतात ना की आजूबाजूचे लोक म्हणा की मुलं म्हणा तिथे येऊन बसत असतात, किंवा सांगत आहे की जे आपले जनावर आहे की जसं गाय वगैरे म्हणा की प्राणी वगैरे कोणतंही असं राहो, तर त्या थंडाव्या याच्यामध्ये किंवा झाडाच्या खाली तिथे जाऊन बसत असतात. असं पण आहे की खूप सारे वेळ म्हणजे तिथे बसून असतात, किंवा असं काही ना काही म्हणजे तिथे खाली असा कचरा आहे तो चरत असतात, असा आहे. असा प्रकारे म्हणजे म्हणतात ना की प्राण्यांना पण थोडासा थंडावा पाहिजे, किंवा त्यांना पण सावली पाहिजे. असं जसं माणसांना लागते तसं प्राण्यांना पण लागते, असं आहे. तर तिथे छान असं म्हणजे सांगत आहे की थंडावा वाटते. आणि सावली असल्यामुळे तिथे म्हणजे आम्ही सांगत आहोत की आजूबाजूचे आम्ही जे घरं आहे, जिथे झाड आहे, थंडावा आहे, सावली येत असते त्या निंबाच्या झाडामुळे. निंबाचं झाड आतापर्यंत सांगलेच नाही, ते 2 छान असे मोठे मोठे निंबाचे झाड आहे, असं आहे. तर तिथे आम्ही आजूबाजूचे जे घरं आहे तिथे ना आम्ही काही दारात आली गाय तर ठीक आहे, नाहीतर मग नाही आली, एखादी वेळ नाही येत असते, तर मग काय करतो, कोणतंही राहिलं आपलं अन्न, पोळी म्हणा किंवा भात कोणतंही आपलं राहिलं, तर तिथं नेऊन टाकत असतो. तर त्या तिथे खात असतात, चरत असतात, बसून असतात. कुत्रा म्हणा किंवा गाय म्हणा कोणतंही प्राणी. आणि पुन्हा पक्षी म्हटल्यासारखं आहे की आता उन्हाळ्यामध्ये जे आहे ते पक्षी पण छान असं त्या झाडावर राहत असते, असं पण आहे. तर तेच म्हणते की इतकं म्हणजे ते कोणतंही मिठू पण येत असतात तिथे जाऊन बसतात, आणि ते मग म्हणतात ना की घराजवळ झाड आहे, तर आवाज येत असते मिठूचा तो. आणि कोयल जे आहे आता पुन्हा येत असते, जे नाही का ते पण बंदरं येतात कधी कधी, तिथंच बसून असतात, ते कोवडे कोवडे पानं खात असतात ते, असा पण प्रकार चालू आहे. तर खूप छान वाटते, म्हणजे थोडंसंही आपल्याला म्हणजे हवा वगैरे आली आणि छान थोडंसं म्हणजे नाही का उन्हाळ्यामध्ये तर ते म्हणतात ना की एकदम ते झाड आणि थंडावा म्हटलं तर खूप छान असं थंड वाटत असते, एक सावली म्हटल्यासारखं, एक नाही का असा आहे प्रकार. तर आता आम्ही म्हणजे ते म्हणतात ना हायवे रोडवर, जसं आता मी माझ्या माहेरी वगैरे जात असते, तर आता काय चालू आहे माहीत आहे का, ते रोड बनवणं चालू आहे, हायवे बनवणं चालू आहे. तर रस्त्याने जाताना आधी न जात होतो, तर खूप सारे असे झाडं लागून असायचे रोडावर, असं आहे. आता तर रोड आल्यामुळे ना पूर्ण असे ते म्हणतात की झाडं कापले आहे. ते झाडं लावतील असं म्हणून नाही, झाडं लावतील पण त्याला वेळ लागेल, आहे की नाही. पण आता जे म्हणतात ना की जाता आईकडे वगैरे आता नाही का, तर पूर्ण झाडं ते म्हणजे म्हणतात ना की कापले आहे, आणि ते म्हणतात ना की त्या जागेवरून तो रोड बनत आहे. तर असं वाटते कुठेही जाताना कुठे सावली आहे, किंवा थोडंसं असं झाड आलं की आपण थांबतो. म्हणजे उन्हाळ्यामध्ये कसं आहे, आपण कुठं जातो म्हटलं
तर थोड्याशा दूर जाऊ शकतो. मग थोडंसं आपल्याला तसं तहान लागते किंवा काही, तर थोडंसं आपण थांबतो किंवा काही आपल्याला कधी नाश्ता करूशा वाटत असेल तर आपण कुठेतरी म्हणजे नाही का थंडावा किंवा नाही का कुठंतरी पाहत असतो असं. तर कुठंही असं झाड बघितलं तिथं थांबत असतो. पण आता ते म्हणतात ना की झाड कापत आहे तर असं सरळ सरळ जावं लागते. इतकं म्हणजे ऊन अंगावर येत असते ना, तर ते म्हणतात ना की खूपच म्हणजे झाडाची असं आवश्यकता आहे किंवा सावलीची अशी आवश्यकता आहे, असं आहे. तर असा प्रकार आहे. पुन्हा एक सांगायचं म्हटलं तर तेच म्हटलं की घराजवळ एक झाड होतं. तर मागच्या वर्षी त्यांच्या घरी लग्न होतं मुलाचं. तर उन्हाळ्यामध्येच होतं याच टायमाला. तर ते काय झालं माहीत आहे का की त्या ते जे सावली आहे पूर्ण सावली त्यांच्या अंगणामध्ये येत असते किंवा साईडला पण जे खाली जागा आहे तिथं येत असते, असं आहे. तर ती पूर्ण ती जागा साफ केली. आजूबाजूचे जे म्हणतात ना की गाई वगैरे चरत असतात तिथे झाडं वगैरे लागले पूर्ण साफ करून तिथे मंडप टाकला आणि छान त्या जागेवर म्हटल्यासारखं छान असं म्हणते ते हळद वगैरे लावली. आणि तिथेच ते म्हणतात ना की ते लग्न मला तर 4-5 दिवसाचं म्हणजे हप्त्याचं कामच असते. तर दिवसभर तिथे ते लोकं म्हणजे तेच म्हणतात की आमच्याजवळच ते झाड आहे आणि घर, तर आमच्या घरापासून तर ते आवारापर्यंत पूर्ण तिथे लोकं दिवसभर तिथे राहायचे. म्हणजे उन्हाळ्यातच सांगत आहे की छान असं म्हणजे थंडावा म्हटल्यासारखं तिथेच बसायचे, तिथेच म्हणजे ते म्हणतात ना जेवण वगैरे संध्याकाळ सकाळचं तिथेच बनवायचे, तिथेच जेवायचे. इतकं म्हणजे छान ते शांत आणि थंड वातावरण म्हटल्यासारखं इतकं छान ते म्हणजे बघतच होतो आम्ही की कसं उन्हाळा म्हटलं तर कसं कूलर बोलावतो आपण, फॅन बोलावतो, पण त्यांनी असं काही बोलावलं नाही. आणि त्या झाडाच्याच खाली थंड वातावरणामध्ये त्यांनी ते सगळं म्हणजे कार्यक्रम म्हणजे नाही का संपूर्ण केल्या म्हटल्यासारखं आहे. तर असा प्रकार आहे. इतकं छान वाटत होतं ते म्हणजे बघून म्हणा की काही म्हणा की सावली आली की मग त्यांचं ते कामं चालू किंवा काही असं तसं किंवा तिथे बसायचे त्यांनी, तिथे मस्त चाय नाश्ता जे आहे ते करायचे, गप्पा मारायच्या. ते म्हणतात ना पाहुणेपरी आले का आपण बसतो गप्पा मारतो, असा प्रकार होता. तर इतकं म्हणजे ते पाहून इतकं छान वाटायचं की आपलं म्हणजे म्हणत आहे की कधी कोणतं पाहत असतो आपण, अरे जागा नाही आहे किंवा हाल बघतो तिथे कूलर लावतो, फॅन लावतो, AC असते, तर हा प्रकार असते कुठे कुठे नाही का. पण इथं डायरेक्ट बघितलं की छान असं ते म्हणतात ना की झाडाच्या खाली छान असं थंड वातावरण होतं आणि तिथंच त्यांनी सगळा कार्यक्रम पूर्ण नाही का कंप्लीट केल्या म्हणल्यासारखं आहे. तर इतकं म्हणजे ते बघून छान वाटलं. तर तेच म्हणतात की झाडं आपले किती म्हणजे आनंददायक आणि छान असं ऑक्सिजन पण देत असतात. छान लिंबाचं झाड म्हटलं तर इतकं म्हणजे छान ते म्हणतात ना की खूपच ते पाहिजेच म्हटल्यासारखं आहे, कारण की त्याच्याने नॅचरल हवा पण आपल्याला मिळत असते. तर असा प्रकार आहे. तर तेच म्हणतं की मी हमेशा म्हणत असते की लाईन वगैरे गेली तिथे जाऊन बसत असतो किंवा तिथे छान असं म्हणजे बाया गोळा होतात, बसतात. काही पण असं मुलं पण तिथं छान असे म्हणतात ना ते कंच्या वगैरे ते पण खेळत असतात, बसतात तिथे. पुन्हा ते काही ना काय त्यांचे खेळ असतात मुलांचे, कारण की उन्हाळा लागला, मुलांना सुट्ट्या लागल्या, तर मग ते कसं जास्त वेळ घरात नाही राहू शकत मुलं. तर काय करतात तिथे बसतात आणि छान अशा म्हणजे म्हणतात ना काही ना काही त्यांचं चालू असतं खेळणं. किंवा बाया एखादी घरी राहिल्या तर त्या लिंबाच्या झाडाखाली बसून किंवा ते म्हणतात ना आता चबुतरा आहे तिथे बसतात, असा प्रकार चालू आहे. तर खूप छान असं वाटते की झाड आपल्या घराजवळ राहावं आणि छान म्हणजे ते म्हणतात ना की आनंदमय वाटत असते, असं पण आहे. तर तेच म्हणते की आपल्याला जे म्हणतात ना उन्हाळ्यामध्ये सावली हवीशी वाटत असते, छान म्हणजे सावली पाहिजेच असं आहे. घरात पण आपण म्हणतात ना कधी कधी गरम वाटत असते, तिथेही तुम्ही म्हणजे म्हणतात ना की नुसतं फॅन हे ते लावून थोडंसं गरम वाटत असते. पण बाहेर थोडंसं मी आत्ताच सांगितलं की बाहेर छान अशी हवा चालू आहे, तर खूप छान असं वाटत आहे. तर तेच म्हणताय की तुमच्या घराजवळ पण असेल तर छान असं बसा आणि छान असं नैसर्गिक वातावरण जे आहे निसर्गाचं जे आहे ते स्वाद घ्या, असं म्हटल्यासारखं आहे. ठीक आहे. जय श्रीराम.